उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ किंवा साबुदाणा खायचा नसेल, साधं सिंपल पण तोंडाला चव आणणारं काही बनवायचं असेल तर अशी भाकरी आणि भाजी घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर ही उपवासाची भाजी आणि भाकरी कशी करायची ते आता पाहूया. उपवासाची भाकरी करण्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया. तर इथे मी 1 किलो वरई म्हणजेच भगर घेतली आहे. तर काही भागात याला वरई तर काही भागात भगर म्हणतात. ही वरई मी कच्चीच घेतली आहे, भाजून वगैरे घेतलेली नाही आणि धुवून पण आपल्याला घ्यायची नाही. आता यामध्ये 1/2 किलो साबुदाणा घालूया. फक्त वरईची जर आपण भाकरी केली तर ती थोडीशी कडक होते, त्यासाठी यामध्ये आपल्याला साबुदाणा पण घालायचा आहे, म्हणजे भाकरी चिवट किंवा कडक होत नाही. थंड झाल्यावरही खायला छान लागते. आता हे दोन्ही आपण गिरणीतून दळून आणूया. तांदळाचे पीठ जसं आपण एकदम बारीक दळून आणतो तसंच आणायचं आहे. तर पीठ मी दळून आणलं आहे. भाकरी करण्यासाठी त्यातून 1 कप पीठ परातीमध्ये काढून घेऊया. तर यातलं थोडंसं पीठ मी बाजूला वरून लावण्यासाठी काढून ठेवते. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि आता गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी पाणी गरम घेतलं आहे. गरम पाणी घातलं म्हणजे हे पीठ थोडंसं फुलतं, नरम होतं आणि मग आपल्याला भाकरी थापायला सोपं जातं, भाकरीला चिरा जात नाहीत. पाणी गरम आहे त्यामुळे सावकाश पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं घालूया. 3 ते 4 मिनिट आता याला मळून घ्यायचं आहे. जितकं आपण या पिठाला मळून घेऊ तितकी भाकरी छान होते. तर असं नरम पीठ आता तयार झालं आहे. यातलं अर्ध पीठ काढून घेऊया. तर मी 2 भाकरी होतील एवढं पीठ घेतलं होतं. खाली कोरडं पीठ घालून हाताला पण थोडंसं लावून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची आहे. तर कडेकडेने थापायची 4 बोटाच्या साहाय्याने, म्हणजे भरभर पुढे सरकते आणि अधूनमधून गरज पडली तर हाताला पीठ लावून घ्यायचं. एकदम आपण पीठ बारीक दळून आणलं होतं त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापल्या जातीये, अवघड जात नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता याला अजिबात चिरा पण गेलेल्या नाहीत. थोडीशी थापून झाली की मग पूर्ण हाताने याला गोल गोल फिरवत थापून घ्यायचं. तर ही आता व्यवस्थित थापून झालेली आहे. लगेच भाजून घेऊया. तवा पण छान गरम झालेला आहे, त्यावर अलगद हाताने ही घालायची आणि वरून पाणी लावून घेऊया. भाकरी टाकल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि वरून थोडीशी कोरडी झाली की मग पलटून घेऊया. आता मात्र गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि ही भाकरी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. उलटण्याने असं दाबून दाबून भाजायचं, म्हणजे याच्या कडा पण चांगल्या भाजल्या जातात. तर मस्त एकदम भाकरी फुलून आली आहे आणि भाजल्या पण व्यवस्थित गेली आहे. एकदम मस्त अशी ही फुगली पण आहे आणि व्यवस्थित भाजून पण झालेली आहे. तर काढून घ्यायची आहे. आणि तुम्हाला परातीमध्ये थापायला अवघड जात असेल तर पोळपाटावर पण थापून घेऊ शकता. खाली कोरडं पीठ घालायचं, गोळा ठेवून बोटाच्या साहाय्याने कडेकडेने थापून घ्यायची. तर आपली दुसरी भाकरी सुद्धा इथे थापून झाली आहे. आता ही पण पहिलेप्रमाणेच भाजून घ्यायची आहे. भाजी करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालूया आणि तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचेत. जिरे व्यवस्थित फुलून आले की हिरवी मिरची घालूया. तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या. मिरची घातली म्हणजे भाजीला छान खमंगपणा येतो. थोडंसं परतून झाल्यानंतर आता बटाटे घालायचेत. तर 3 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन मी त्याचं साल काढून घेतलं होतं आणि नंतर पाण्यात घालून ठेवलं, म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत. तर आता हे बटाटे घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट तेलावर परतून घ्यायचेत. परतून झाल्यानंतर आता यामध्ये 1 चमचाभर मी लाल तिखट घातलंय, चवीनुसार मीठ आणि आणखी 1 ते 2 मिनिट आता परतून घेऊया, म्हणजे या बटाट्याच्या फोडींना हे तिखट मीठ व्यवस्थित लागतं. आता परतून झालेलं आहे. तर 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाणे भाजून मी त्याचा कूट नेहमीच घरात बनवून ठेवते. आणि आता हे भाजून खलबत्त्यात कुटून घेतलेलं खोबरं घालूया.
तर सुकं किसलेलं खोबरं मी तव्यावर आधी भाजून घेतलं, नंतर खलबत्त्यात कुटून घेतलंय, त्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर असं खोबरं मी बऱ्याच वेळेस बारीक करून ठेवते, म्हणजे आयत्या वेळी पटकन भाज्यांमध्ये घालता येतं. व्यवस्थित सगळं परतून घेतल्यानंतर आता गरम पाणी घालूया. तर सुरुवातीला मी 1 कप गरम पाणी घातलंय. सगळं मिक्स करून घ्यायचं. उकळी येईपर्यंत थांबूया आणि उकळी यायला सुरुवात झाली की यावर झाकण ठेवायचं आहे. आता 2 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला तर्री आली आहे. तुम्हाला जर फार पातळ भाजी नको असेल, म्हणजे रस्सा भाजी नको असेल, तर तुम्ही अशी सुद्धा शिजवून खाऊ शकता. याला चांगलं शिजवून घ्यायचं. आता मी आणखी 1 ग्लास यामध्ये पाणी घातलंय, म्हणजे मग रस्सा छान तयार होतो. मिक्स करून परत यावर झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हा बेत झटपट बनवायचा असेल तर भाजी आधी शिजायला टाकायची, म्हणजे मग भाजी शिजेपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ शकतो. पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून भाकरी आधी मी बनवून घेतली आणि मग भाजी दाखवली आहे. आपली भाजी इथे शिजलेली आहे. चमच्याने अशी दाबून बघायची. तर एकदम मस्त रंग पण आलाय आणि तर्री पण छान दिसतीये, झणझणीत झालेली आहे. यावरून मी सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घातली आहे. तुम्हाला चालत असेल तरच कोथिंबीर घाला. भाकरी पण आपली मस्त झाली आहे. हाताने सहज तुटतीये, एकदम पातळ पण झालेली आहे. तर असा भाजी भाकरीचा बेत केल्यानंतर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आज आपण कच्च्या बटाट्याचं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतोय. तर उपवासाच्या दिवशी तुम्हाला साबुदाणा खायचा नसेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हे थालीपीठ अगदी पटकन तयार होतं. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आता 3 बटाटे घेतले आहेत. तर याचा आधी आपण साल काढून घेऊया. तर आता 3 बटाट्याचं मी साल काढून घेतलंय. याला किसून घ्यायचंय. तर किसणीची जी मध्यम बाजू असते त्याने आपल्याला किसायचंय, कारण आपल्याला मीडियम किस पाहिजे. फार बारीकही नको आणि फार जाडही नको. 3 बटाटे आता किसून झालेले आहेत. यामध्ये वरून पाणी घालूया आणि हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यातला स्टार्च निघून जातो. तर आता पाणी घालून मी धुवून घेतलंय. किस चांगला पिळून आपल्याला दुसऱ्या भांड्यात घालायचा आहे. तर चांगला दाबून पिळून घ्यायचा, म्हणजे यामध्ये पाणी राहत नाही. तर आता सगळा किस मी दाबून पिळून घेतलाय. एकदम मस्त असा सुटसुटीत झालेला आहे. इथे मी आता 1 वाटी वरईचं पीठ घेतलंय. तर यासाठी वरई मी मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक दळून घेतली. दळून घेतल्यानंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे बारीक पीठ मिळतं. तर सुरुवातीला या किसामध्ये मी 4 टेबलस्पून वरईचं पीठ घातलंय. गरज पडली तर आपण नंतर घालूया. 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घातलाय. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे. चवीनुसार मीठ. आणि आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. तर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला. हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया. तर मिक्स करताना चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे हे पीठ व्यवस्थित या किसासोबत एकत्र होतं. इथे मी आता दही घेतलंय. तर आपल्याला फक्त 1.5 चमचाच दही घालायचंय. दही घातल्याने चव तर छान येतेच आणि या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा पण येतो, कारण आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. दही घालून आता सगळं छान दाबून दाबून मिक्स करायचं. तर आणखी 1 टेबलस्पून यामध्ये पीठ घालूया. 3 बटाट्यासाठी मी 5 टेबलस्पून वरईच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हे पीठ कदाचित कमी जास्त लागू शकतो, तर अंदाज घेऊन घाला. आणि आता लगेच याची थालीपीठं बनवायची आहेत. तर गॅसवर मी तवा ठेवलाय. यावर तेल घालूया आणि ते सगळीकडे पसरून घ्यायचं. तर मी आज छोटी छोटी थालीपीठं बनवणार आहे. तर एक गोळा घेऊन तो तव्यावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं. पहिलं थालीपीठ मी थापून घेतलंय. कडेने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा. तर गॅस मी अजून चालू केलेला नाही. अशाच पद्धतीने आता
तिन्ही थालीपीठ मी इथे थापून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि हे आता भाजून घ्यायचेत. थोडेसे वरून कोरडे झाले की नंतर तेल लावायचं आहे. तर तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता. मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे. आणि आता पलटून घेऊया. तर एकदम मस्त भाजल्या गेली आहेत. खूप सुरेख रंग आलाय. दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायचेत. तर उलट सुलट करून मी चांगलं याला भाजून घेतलंय. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजल्या गेली आहेत. दिसायलाच एकदम भारी दिसतायत. खायला पण खूप मस्त लागतात. तर छान असा याला रंग आलाय. खूप खरपूस दिसतायत. काढल्यानंतर ही थालीपीठं स्टँडवर ठेवायची, म्हणजे मग नरम पडत नाहीत आणि खायला पण मस्त कुरकुरीत लागतात. आता तुम्हाला छोटी थालीपीठं बनवायची नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने एक मोठं सुद्धा लावून घेऊ शकता. फक्त मोठं लावलं तर त्याला मग मध्ये छिद्र करायचं, म्हणजे मग कच्चं राहत नाही, आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातं. आणि मध्ये मी थोडंसं तेल घातलंय. तर आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान चमच्याने दाबून दाबून भाजून घ्यायचं. तर इथे आपलं दुसरं थालीपीठ सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित भाजल्या गेलंय. तर अशी गरमागरम थालीपीठं एकदा अवश्य खाऊन बघा. आज आपण उपवासाचा अगदी झटपट होणारा मस्त असा कुरकुरीत डोसा बनवतोय व त्यासोबत चटणी देखील करणार आहोत. तर लगेच सुरुवात करूया. इथे मी 1 टेबलस्पून साबुदाणा घेतला आहे. तर तो मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण 1 कप भगर घालूया. तर बरेच जण याला वरई सुद्धा म्हणतात. हे दोन्ही आता मी एकत्रित दळून घेतलंय. तर एकदम बारीक असं पीठ तयार झालंय. तुम्हाला असं वाटलं की पीठ बारीक दळल्या जात नाहीये तर त्याला एकदा चाळणीने चाळून घ्या. तर माझं पीठ एकदम बारीक झालेलं आहे, त्यामुळे मी चाळत नाहीये. चवीनुसार मीठ घालायचंय आणि इथे मी आता पाव कप दही घेतलंय. तर थोडंसं फेटून यामध्ये घालूया. दह्यामुळे हे पीठ थोडंसं फर्मेंट होतं आणि मग डोस्याला जाळी छान पडते. आता पाणी घालून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय. तर सुरुवातीला आपण 2 कप पाणी घालतोय. गरज पडली तर नंतर घालायचंय. चमच्यानी हे सगळं मिक्स करून घेऊया, किंवा असं विस्क असतं त्यांनी सुद्धा तुम्ही छान फेटून घेऊ शकता. तर पीठ मी आता भिजून घेतलंय. तुम्ही पाहू शकता असं झालेलं आहे. आणखी पाणी लागणार आहे. तर मी अजून 1 कप पाणी घातलंय. तर एकूण यासाठी मी 3 कप पाणी वापरलं आहे. पीठ इतपतच पातळ ठेवायचं आहे, म्हणजे मग डोस्याला छान जाळी पडते आणि डोसा कुरकुरीत पण होतो. यासाठी तवा पण छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यावर मी थोडंसं आता शेंगदाण्याचं तेल घातलंय, किंवा तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. सगळीकडे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आता सुरुवातीला कडेने पीठ घालायला सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी घालायचंय आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तवा छान गरम असला आणि पीठ पातळ असलं की डोस्याला जाळी छान पडते आणि एकदम मस्त कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात. वरून थोडासा कोरडा व्हायला सुरुवात झाली की कडेने थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि आता पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की मग काढून घ्यायचा आहे. तर एकदम मस्त असा झालेला आहे. या डोस्यासोबत खाण्यासाठी आता आपण एक झटपट उपवासाची चटणी बनवतोय. तर इथे मी 1 वाटी दही घेतलंय, त्याला छान फेटून घेऊया. नंतर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. चवीनुसार मीठ, तिखट पण घातलंय. परत सगळं मिक्स करून घ्यायचंय. फोडणीसाठी मी तेल पण गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया आणि थोडीशी हिरवी मिरची पण कट करून घेतली आहे, ती घालायची आहे, म्हणजे ही चटणी खायला एकदम खमंग लागते. तर या चटणीवरून घालूया. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. तर झटपट होणारी आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार आहे. उपवासाचे कुरकुरीत भजे बनवण्यासाठी आधी आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाऊण कप वरई घेतली आहे. तर बरेच जण याला भगर सुद्धा म्हणतात. तुमच्या भागात याला काय म्हणतात कमेंट करून मला जरूर सांगा.
ही वरई आता मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक अशी करून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरमधून याला बारीक करून घेतलं आहे. हातावर घेऊन दाखवते. तर शक्य तितकं बारीक करून घ्यायचं. आणि इथे मी 3 कच्चे बटाटे घेऊन त्याचं साल काढून घेतलं आहे. आता हा बटाटा आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे. तर शक्य तितका याचा लांब किस करून घ्यायचा, म्हणजे बटाट्याला असं उभं पकडायचं, म्हणजे मग किस छान लांब तयार होतो. तर आता मी 3ही बटाटे किसून घेतले आहेत. हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून वगैरे घ्यायचा नाही, असाच घ्यायचा आहे. यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या घालूया. आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला पण किसणीवर किसून घेतलं आहे. अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड घालूया. तर काळी मिरी घेऊन मी त्याला थोडंसं खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पाव कप शेंगदाण्याचा कूट घालूया. तर मी शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरवर थोडंसं जाडसर फिरून घेतलं होतं. अर्ध्या लिंबाचा रस असा पिळून घालायचा आहे. आणि सुरुवातीला जी आपण वरई मिक्सरमधून दळून घेतली होती, पाऊण कप वरईचं बरोबर 1 कप पीठ तयार झालं आहे. तर हे सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून घालूया आणि गरज पडली तर नंतर आणखी घालायचं आहे. आणि 1 टेबलस्पून मी यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे. तर राजगिऱ्याचं पीठ मी गिरणीवरून नेहमी दळून आणते, त्यामुळे माझ्याकडे तयारच होतं. आता सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी आमच्या घरी जे उपवासाला पदार्थ चालतात ते घातले आहेत. तुमच्याकडे जर आलं, कोथिंबीर किंवा कुठला जिन्नस चालत नसेल तर तो घातला नाही तरी चालेल. सगळं हाताने छान दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी वरून अजिबात पाणी घातलेलं नाही, पण मला हे पीठ थोडंसं ओलसर वाटतंय, तर मी आणखी अर्धा टेबलस्पून यामध्ये वरईचं पीठ घातलं आहे. परत सगळं मिक्स करून घेऊया. तर एकदम छान भजी करण्यासारखं आपलं मिश्रण तयार झालं आहे. तळण्यासाठी तेल मी 5 मिनिट आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर आता छान गरम झालेलं आहे. गॅस कमी करायचा आहे. आणि हे मिश्रण असं हातावर घेऊन थोडंसं पसरून घेऊया आणि मग तेलामध्ये सोडायचं. तर पहिल्या बॅचला मी थोडेसे कमीच सोडले आहेत, म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो. आणि तेलात सोडल्याबरोबर तेल असं वर आलं आहे, बुडबुडे आले आहेत. हे थोडेसे कमी झाले की मग पलटून घ्यायचेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान खस्ता होतात. तर आता थोडेसे बुडबुडे कमी झालेत आणि हे वर पण आले आहेत. तर पलटून घेऊया. गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवली आहे. उलट सुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. तर आता मस्त असा याला रंग आलाय, काढून घेऊया. इथे मी पेपर नॅपकिन घेतला आहे, त्यावर हे घालूया, म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असेल तर ते निघून जातं. एकदम मस्त असे क्रिस्पी दिसत आहेत आणि रंग पण खूप छान आलाय. बटाट्याचे जे लच्छे असतात त्यामुळेच हे खायला कुरकुरीत लागतात. आता हे भजे तुम्ही गोल आकारात सुद्धा तळून घेऊ शकता. तर मी काही गोल आकारात कढईमध्ये सोडले आहेत. मीडियम फ्लेमवर हे पण तळून घेऊया. उलट सुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत. तर हे आपले दुसऱ्या बॅचचे पण भजे तळून झालेले आहेत, काढून घेऊया. तर हे गोल भजे मी 2 आकारात तळून घेतलेत. एकदम छान असे तळल्या गेलेत आणि दिसायला हे पण खूप छान दिसत आहेत. याच कढईमध्ये आता आपण मिरची तळून घेऊया. तर हिरवी मिरची घेऊन मी त्याला मधून कट करून घेतलं म्हणजे ही तळताना अंगावर उडत नाही. खाली काढल्यानंतर याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं, म्हणजे भज्यासोबत खायला एकदम छान लागते. तर आता आपले गरमागरम बटाट्याचे भजे किंवा पकोडे, तुम्ही काहीही म्हणू शकता, तयार आहेत. खायला खूप भारी लागतात. तर बऱ्याच वेळेस उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ अजिबात खावंसं वाटत नाही. तर हे भजे अवश्य करून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा अवश्य करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.